आई काय बनवलं आहे व जेवायला? आज विशेष आहे। बाबांनी जंगलातून रानभाजी आणलेली आहे। रानभाज्यांमध्ये अधिक जीवनसत्व असल्यामुळे आरोग्यासाठी चांगलं असते। आई वनातून आणखी काय काय मिळते ग? आणखीन काय विचारतेस? जंगल आहे म्हणून आपण आहोत। शुद्ध हवा, पाणी, रानफळे, रानभाज्या, औषधी वनस्पती, बांबू, डिंक सह सगळं काही जंगलापासून मिळते। मला तर पाखरे, फुलपाखरे खूपच आवडतात आणि त्यांचा आवाजही किती गोड असतो ना। हो, आणि बघ हेच बघ, शेतीसाठी लागणारे दोरखंड सुद्धा पळसाच्या पानापासून वाघ पट्टे काढून त्यापासून दोरी बनवता येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगलापासून त्यावर आधारित रोजगार आपल्याला वर्षभर प्राप्त होते। आपली उपजीविका त्यावरच चालते। घरी आहेत का कुणी? ओ दादा, ओ दादा। बाबा कोण? काय झालं? काय झालं? दादा, वनधिकारी साहेब चौकात आले आहेत, म्हणाले जंगलात आग लागली आहे, ते आपल्याला मदतीसाठी बोलवले। चला दादा, चला 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 दादा, चला। हो चला दादा। पाहिलत ना, जंगलात आग लागल्यानं काय काय जळालं? होय साहेब, वाढलेला गवत आणि त्याच्या खालील पालपाचोळा जळून पूर्ण खाक झाले आणि सुद्धा किडे सुद्धा मरून पडलेत। हो, अजून पुन्हा काय जळालं? त्यापुढे जाऊन पाहतो तर साप विंचू जळून खाक झाली होती। ते जंगलातले वाघ, ऐन, चारोळी, मोहा पुरे खाक आणि लहान झुडपे, त्याच्यातले ते पक्षी बी, ते बी पुरे जळून खाक झाले। आता पहा, बरोबर आहे। असं जर जंगल जळत राहिलं तर जंगलातील आपल्याला मिळणाऱ्या या रानभाज्या, चारोळी यासारखं सगळं काही नष्ट होईल। होय साहेब, दरवर्षी आमच्या जंगलात आग लागते, पण आम्ही लक्ष देत नाही साहेब। ज्या ठिकाणी नेहमी आग लागतोय ना, त्या ठिकाणची जमीन पूर्णपणे कडक झाली आहे साहेब। चांगले गवत सुद्धा येणे बंद झाले। आता आमच्या जनावरांना चांगला चारा मिळणे कमीच होऊन गेले साहेब। त्यामुळे आमच्या गावातील दूध सुद्धा कमी झाले। अगदी बरोबर, तुझं एकदम बारीक लक्ष होतं बघ। चारा, पाणी, मध, तेंदूपत्ता, रानभाज्या, फळे हे सगळं जर नाहीसं झालं तर आपल्याला काय मिळणार? अरे काहीच मिळणार नाही। अरे आपलं अन्न नष्ट होईल, याच्यातनं आपले रोजगार जातील आणि आपलं काय समोर काय मिळणार? काहीच मिळणार नाही। आपली स्वतःची उपासमारी होईल। अरे बापरे, हा विचार तर आम्ही कधी केलाच नाही। आतापर्यंत लई मोठी घोडचूक झाली साहेब। शासन लाखो रुपया खर्च करून रोप वन तयार करतोय साहेब, आणि आम्ही आग लावण्याने शासनाचा सगळा पैसा पाण्यात जातोय साहेब। हो बरोबर, हे सत्य आहे साहेब। थोडा त्रास कमी व्हावा, जास्त फायदा व्हावा यासाठी आपण आग लावतो, पण हे तात्पुरती आहे। भविष्यात वनापासून होणाऱ्या आपल्या फायद्याला सगळ्यांना मुकावं लागेल। बरोबर, ते कसं? तुम्ही मोहफुले वेचण्याकरता मोहाच्या झाडाखाली आग लावता। अरे पण मोहाचं झाडच जर नाहीसं झालं तर मोहफुले तुम्हाला मिळणार कुठून? साहेब योग्य आहे, पण थोडं आम्हाला समजून सांगितलं तर बरं झालं असतं। आपल्या शेतात जे काही गवत, काडी कचरा आहे ना, तो आपल्याला उपयुक्त नाही असं वाड्यावरचं काढून घ्यायचं आणि एका ठिकाणी ढीक करायचा आणि जाळून घ्यायचं। त्याच्याने आपलं शेतातील नुकसानही होणार नाही आणि जंगलाला आगही लागणार नाही। आग विझली का याची पूर्णपणे शहानिशा करायची, खात्री करायची आणि आग आपल्या स्वतःच्या डोळ्यासमोर विझवायचं आणि नंतरच मग घराला जायचं। आपल्याकडे फायर ब्लोअरची मशीन आहे, त्याच्यामुळे सुखा पालापाचोळा आपण वेगळा करू शकतो आणि आग विझवण्याकरिता फायर बीटर असे खूप काही साधनं आहे बघा।
आणि त्या साधनांनी आपण विजवू शकतो. अरे वा साहेब, हे तर कोणाला माहितच नव्हतं. आज आपण माहिती दिल्यामुळं आमच्या सर्वांचं किती नुकसान झालंय हे आम्हाला माहित झालं. आता आम्ही आमच्या पायावर दगड घालीत होतो. आम्हाला क्षमा करा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही जंगलाचं संरक्षण करून तुम्ही केलेली चूक ही तुम्ही आजही दुरुस्त करू शकता. हे बघा, आता पश्चाताप करायचा नाही आणि आपल्या स्वार्थासाठी जंगलाला मी आग लावायची नाही, लावू द्यायची नाही, ही शपथ घ्यायची. आम्ही अशी शपथ घेतो की आग विझवणे हे आमचे कर्तव्यच आहे. ती आम्ही विझवणार आणि वन विभागाला त्याबद्दल सहकार्य करणार. जय हिंद. वन विभाग गडचिरोली द्वारा जनहितार्थ प्रसारित